तो आज हवामान खूपच विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आपल्याला काय वाटतं, इलेक्ट्रिशियनचं काम म्हणजे काय? फक्त वायर जोडणं? नाही. खरं तर ती एक कला आहे. प्रत्येक कनेक्शनमध्ये अचूकता साधण्याची कला. चला तर, आज आपण याच कलेमागची बारकावे आणि त्यातलं विज्ञान समजून घेऊया. ओके, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. इथे समोर बघा, केबल सोडण्याच्या दोन पद्धती दिसतायत. एक साफ चुकीची आणि दुसरी अगदी बरोबर. पण एवढा फरक का? म्हणजे एका छोट्याशा चुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि दुसरी पद्धत मात्र सुरक्षितेची गॅरंटी देते. असं का? काय आहे यामागचं रहस्य? तर कुठल्याही सुरक्षित इलेक्ट्रिकल कनेक्शनची सुरुवात होते एका खूप नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या पायरीने. ती म्हणजे केबलचा बाहेरचा आवरण, जे इन्सुलेशन असतं ते काळजीपूर्वक काढणं. यालाच स्किनिंग असं म्हणतात. पण हे एवढं महत्वाचं काय? तर बघा, केबल सोलताना आतल्या तांब्याच्या तारेवर म्हणजे आपल्या कंडक्टरवर जर चुकून एक छोटासा जरी ओरखडा आला ना, तर तिथे एक कमकुवत दुवा तयार होतो, एक वीक स्पॉट. आणि मग काय होतं? त्या जागेचा रेझिस्टन्स म्हणजे करंटला होणारा विरोध वाढतो. यामुळे ती जागा प्रमाणापेक्षा जास्त गरम व्हायला लागते आणि मग हळूहळू कनेक्शन तुटू शकतं किंवा आग लागण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. विचार करा, किती गंभीर आहे. मग योग्य पद्धत आहे तरी काय? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि हे आपण लहानपणापासून करत आलोय. आठवतंय आपण पेन्सिलला टोक कसं काढायचो? अगदी तसंच. चाकू साधारण 20 डिग्रीच्या कोनात तिरपा ठेवून फक्त वरचं इन्सुलेशन कापायचं. यामुळे काय होतं? चाकूचं पातं थेट तारेला लागतच नाही आणि आपला कंडक्टर एकदम सुरक्षित राहतो. बघा, किती सोपी पण एकदम प्रभावी आयडिया आहे ही. बरं, एकदा का आपली केबल व्यवस्थित सुरक्षितपणे सोलून झाली की मग येते पुढची स्टेप. आता आपल्याला एक पक्कं कायमस्वरूपी कनेक्शन बनवायचं आहे आणि ही प्रक्रिया आहे टर्मिनल क्रिम्पिंगची. आता इथे बघा, आपल्याला इन्सर्ट, ॲरो, आर टाईप असे कितीतरी प्रकारची टर्मिनल्स दिसतायत. यातला प्रत्येक टर्मिनल एका विशिष्ट कामासाठी बनलेला आहे आणि म्हणूनच कुठल्या कामासाठी कुठल्या टर्मिनल वापरायचा हे ओळखणं हेच तर खरं कौशल्य आहे. तर मग हे क्रिम्पिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची जादू आहे, सोल्डरिंग न करता जोडणी करण्याची. यात प्रचंड मेकॅनिकल दाब वापरून तार आणि टर्मिनलला इतकं घट्ट एकत्र दाबतात की त्यांच्यात अक्षरशः एक कोल्ड वेल्ड तयार होतो. हो, कोल्ड वेल्ड म्हणजे वेल्डिंग इतकंच मजबूत कनेक्शन, पण कोणत्याही प्रकारची उष्णता न वापरता. कमाल आहे ना? आणि ही कोल्ड वेल्डची किमिया साधण्यासाठी एक खास हत्यार लागतं. हे आहे ते क्रिम्पिंग टूल. याचं डिझाईनच इतकं अफलातून असतं की ते प्रत्येक वेळी अगदी अचूक आणि योग्य प्रमाणात दाब देतं, जे आपण साध्या प्लायरने किंवा हाताने करणं जवळजवळ अशक्यच आहे. ही क्रिम्पिंगची प्रोसेस दिसायला एकदम सोपी वाटते, पण त्यात एक अचूकता आहे, एक लय आहे. बघा, आधी सोललेली तार टर्मिनलमध्ये टाकायची, मग ते टर्मिनल टूलच्या योग्य खच्यात ठेवायचं, मग हँडल घट्ट दाबायचं आणि शेवटी तयार झालेलं कनेक्शन नीट तपासायचं. यातली एकही पायरी चुकून चालत नाही. आणि जेव्हा हे सगळं अगदी परफेक्ट होतं, तेव्हा असं दिसतं एक परिपूर्ण कनेक्शन. जरा नीट बघा, यातला तो इंडेंट, तो दाबल्याचा ठसा किती स्पष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या टर्मिनलच्या आत इन्सुलेशनचा एक कणही गेलेला नाहीये. तार अगदी किंचितशी म्हणजे साधारण 1 मिलीमीटर बाहेर आलेली दिसतेय. हेच आहे उत्तम कारागिरीचं खरं लक्षण. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण कनेक्शन कसं करायचं हे तर पाहिलं, पण आता जरा का या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे केबलच्या रचनेमागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का, की सगळ्या केबल्स सारख्या का नसतात? काही एकदम जाड, मजबूत, जणू काही चिलखतच घातलंय, तर काही एकदम नाजूक आणि लवचिक. असं का बरं? याचं उत्तर दडलंय त्यांच्या कामामध्ये आणि त्यांच्या क्षमतेमध्ये. उदाहरणार्थ ही बघा, आपल्या घरात जी सामान्य PVC केबल वापरली जाते ती ही आहे. तिचा व्होल्टेज ग्रेड आहे 250-440 व्होल्ट्स. याचा अर्थ घरातल्या कमी दाबाच्या विजेसाठी ही केबल अगदी सुरक्षित आणि पुरेशी आहे. आणि आता याच्या अगदी उलटं उदाहरण बघा. ही आहे आर्मर्ड केबल म्हणजे चिलखती केबल. तिचा व्होल्टेज ग्रेड किती आहे? 650/1100 खूप जास्त. आणि म्हणूनच ही केबल मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा जमिनीखालून जिथे जास्त व्होल्टेज आणि बाहेरून धोका असतो तिथे वापरली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर केबलचं इन्सुलेशन हे तिचं संरक्षण कवच आहे, तिचं चिलखत. आणि तिचा व्होल्टेज ग्रेड म्हणजे तुझी ताकद, तिचं सेफ्टी रेटिंग. हे रेटिंगच आपल्याला सांगतं की ती केबल किती व्होल्टेजचा दाब सुरक्षितपणे सहन करू शकते.
चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया. एका कुशल इलेक्ट्रिशियनची कारागिरी नक्की कशामध्ये दडलेली असते ते बघूया. तर एका चांगल्या इलेक्ट्रिशियनच्या कामाचं हे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिलं, तारेला जराही इजा न होऊ देता केलेली अचूक स्किनिंग. दुसरं, वेल्डिंगसारखा मजबूत कलेक्शन देणारा क्रिम्पिंग. आणि तिसरं, कामाच्या गरजेनुसार योग्य व्होल्टेज ग्रेडची केबल निवडणं. हे फक्त हाताचं कसब नाहीये, ह्यामागे ज्ञान आणि अनुभवाची एक पक्की जोड आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. या इलेक्ट्रिशियनच्या कामासारखीच आपल्या आजूबाजूला अशी आणखी कितीतरी कौशल्य आहेत नाही का, जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्यांच्यामुळेच आपलं आयुष्य जास्त सुरक्षित आणि सोपं बनतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच.